काहींना प्रॉब्लेम येतात नवीन सेटअप घेतल्यानंतर स्मूथ चालत होता नंतर स्लो झाला. तर हे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगतोच तुम्हाला. सर्वात पहिलं नाही का फोटोशॉप मध्ये नाही का तुम्ही गेले ना तर तुम्हाला एडिट मध्ये जाऊन इथं प्रिफरन्स मध्ये जाऊन इथं परफॉर्मन्स मध्ये जायचं. त्यानंतर इथं तुम्ही आल्यानंतर तुम्हाला इथं बघा काय दिसतं, यूज ग्राफिक प्रोसेसर. हे ठीक आहे, हे तुमचं अनटिक असेल ना आणि तुमच्या पीसी मध्ये जर समजा ग्राफिक कार्ड आहे तुम्ही टाकलेले 2 GB टाकला असेल किंवा 4 GB टाकला असेल किंवा 8-12 किती पण ह्याचं तुमचं अनटिक असेल ना तर काय करायचं तुम्हाला, फक्त इथं खाली येऊन राईट क्लिक करून इथं टास्क मॅनेजर मध्ये जायचं आणि एकदा इथं आल्यानंतर इथं बघायचं तुमचं जीपीयू दिसते. तर हे जीपीयू जर तुमचं दिसत नसेल ना तुम्ही समजून जायचं तुमच्या ड्रायव्हरला प्रॉब्लेम आलाय. म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे कसा, ते तुमच्याकडनं समजा चुकून डिलीट झाले असणार किंवा ते अपडेटला आले असणार. मग तुमचं ग्राफिक कार्ड कोणते ते बघायचं आणि गुगलला जायचं. समजा माझं एनव्हिडियाचं आहे ना तर मी त्या वेबसाईटला जाणार आहे, तिथं जे माझं ग्राफिक कार्ड आहे समजा 5060 Ti चं ते मी सर्च करून ड्रायव्हर घेणार आहे आणि ते इन्स्टॉल करणार आहे. त्यानंतर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. कायनमध्ये ना इंटिग्रेटेडचं यूएसडीचं ग्राफिक कार्ड असतं, त्यांचं पण इथं शो होतं आणि त्यांचं बी काय असेल ते इथं दिसलेलं असतंय. म्हणजे लॅपटॉप वगैरे समजा तुमचं ते इंटिग्रेटेडचं यूएसडीचं ग्राफिक कार्ड इथं शो होतंय पण तुमचं फोटोशॉप मध्ये नाही का इथं टिक नाही दाखवत. मग तुम्ही काय करायचंय, ड्रायव्हर पण इन्स्टॉल केलं सर्व केलं तरी पण टिक येत नाही ना तर मग तुमच्या फोटोशॉप तुम्ही अनइन्स्टॉल करून 2019चा यूज करायचा आहे. कारण लॅपटॉपला जास्त करून हा प्रॉब्लेम येतोय. लॅपटॉप मध्ये नाही का यूएसडीचं जे ग्राफिक कार्ड असतं ना ते असते त्यामध्ये, त्यामुळं तिथं तुम्हाला हा प्रॉब्लेम भेटेल. बाकीच्यांचे समजा मी टाकलेलं ग्राफिक कार्ड आहे 2-4 GB काय असेल ते तर इथं पहिलं चेक करायचं दिसतंय का आणि त्यानंतर ड्रायव्हर इन्स्टॉल करायचं. एवढंच. धन्यवाद.